नमस्कार मित्रांनो, नगरकर ऑफिशियल चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण जात आहोत श्री चिंतामणी थेऊरच्या मंदिरात। पेशव्यांच्या काळात बांधलेले हे मंदिर श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचा अनोखा संगम आहे। इथे दर दगडातून देवाच्या चमत्कारांच्या कथा ऐकायला मिळतात। श्री चिंतामणी मंदिरात आपल्याला शांती, संपत्ती आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी असलेल्या भक्तांच्या अनुभवांची झलक मिळेल। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या मंदिराची ऐतिहासिक महत्त्वता, पौराणिक कथा आणि सांस्कृतिक वारसा, राजागणा आणि ऋषी कपिलाच्या कथा आणि या मंदिराचे भक्तांच्या मनात का विशेष स्थान आहे ते समजून घेऊया। तर मित्रांनो, आमच्यासोबत या पवित्र यात्रेत सहभागी व्हा। आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची सूचना मिळेल। नगरकर ऑफिशियल चॅनलवर आपल्याला नेहमीच स्वागत आहे। चिंतामणी गणपती मंदिर थेऊर हे अष्टविनायक यात्रेच्या पारंपरिक क्रमानुसार भेट दिले जाणारे 5वे मंदिर आहे। हे मंदिर पुण्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर हवेली तालुक्यात आहे। हे मंदिर भीमा नदी आणि मुळा आणि मुठा नद्यांच्या संगमावर आहे। श्री क्षेत्र चिंतामणीची कथा। कथेनुसार राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला। जेव्हा गणासुराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली, तेव्हा ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासुराला उत्तमोत्तम पंचपक्वाने जेवण खाऊ घातले। गणासुराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले। दुर्गादेवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला। गणपतीने गणराजाला कदंब वृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिल ऋषींना दिले। याचे बक्षीस म्हणून कपिल ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला। ही कथा कदंब वृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला कदंबपूर असे सुद्धा म्हणतात। श्री चिंतामणी मंदिर आणि परिसर। चिंतामणींची मूर्ती पूर्वाभिमुख आहे। गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्न जडित आहेत। देवळाचे महाद्वार किंवा मुख्य द्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळा मुठा नदीच्या मार्गाला जोडते। मंदिराच्या संकुलाच्या अंत एक छोटे शिव मंदिर आहे। चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे। श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नाव घेत त्यांनी शेवटचा श्वास घेतला। थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली। त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजीकच्या मुळा मोठ्या नदीतून 2 वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्यांनी त्यांना सिद्धी प्रदान केली। येथे दर्शनाची वेळ सकाळी 6 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते रात्री 10 अशी आहे। इथे गणेश चतुर्थी साजरी केली जाते। तसेच गणेश जयंती ही अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते। यावेळी द्वारयात्रा आयोजित केली जाते आणि भाविक इथे गणपतीचा जन्म साजरा करण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात। माधवराव पेशवे यांनी शेवटचे दिवस इथे व्यतीत केले। त्यांनी मंदिराला सर्व प्रकारे सहाय्य केले होते। त्यामुळे माधवराव आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त मंदिरात कार्तिक महिन्यात रमा माधव पुण्योत्सव आयोजित केला जातो। श्री क्षेत्र थेऊर जवळची इतर दर्शनीय स्थळे। थेऊरच्या दक्षिणेकडील डोंगरांमध्ये बुलेश्वराचे प्राचीन आणि प्रेक्षणीय शिव मंदिर आहे। थेऊर जवळील लेणीपासून सुमारे 4 ते 5 किलोमीटर अंतरावर रामदरा हे ठिकाण आहे। इथे पाण्याने वेढलेले शिव मंदिर आहे, अंदाजे 4 ते 5 किलोमीटर अंतरावर। थेऊर फाट्यापासून जवळच पुणे सोलापूर महामार्गावर उरळी कांचन इथे महात्मा गांधी यांनी स्थापन केलेला निसर्गोपचार आश्रम आहे। वाघोली केसनद या मार्गावर वाडेबोल्हाई मंदिर आहे। पुणे नगर मार्गावर तुळापूर येथे भीमा नदी काठी संगमेश्वर मंदिर आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आहे। तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट देऊ शकता। तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। खूप धन्यवाद।
गणपती बाप्पा मोरया.